एकमेकांच्या विरोधामध्ये आता इथून 2 आत करताना आपल्याला पाहायला मिळतील. भरपूर चांगली मॅच पाहायला मिळेल यात मात्र शंका नाही आहे. पहिलं षटक घेऊन गणेश गोलंदाजी मार्कवरती जास्त वेळ घेऊ नका दोन्ही टीमला. खऱ्या अर्थाने या सूचना आम्ही पहिल्या मॅचपासून करतोय. म्हणजे प्रत्येक टीमला आम्ही सांगतोय वेळ वाचवण्याचं काम करा, कारण की जेवढा वेळ तुम्ही वाचवाल तेवढा वेळ खऱ्या अर्थानं कमी लागणार आहे. कारण की प्रत्येकाला हो पहिलाच बॉल अगदी आपण पाहताय बीट करून गेलाय फलंदाज परेश जलवीला. डॉट बॉल न झाली आहे सुरुवात सेकंड राऊंडची पहिली मॅच या ठिकाणी पाहायला मिळतीये. गणेशनं पहिला चेंडू तो निर्धावच साकला. जबरदस्त कंटास्ट आता इथून पाहायला मिळेल. हे बाटलच मुलात फार चांगलं पाहायला मिळेल. शॉर्ट बॉल होता समोर लॉप केलाय. पॉइंटच्या डोक्यावरून बॉल चाललाय डीप मध्ये. फिल्डर प्रयत्न करतात परंतु तोपर्यंत बॉल पोहोचलाय डीप पॉइंट सीमा पार. धावा मिळतील 4. चौकार. पहिला डॉट बॉल आल्यानंतर अगदी आपण पाहताय थोडासा हॅप ट्रॅकर मिळाला त्याला. समोरच्या दिशेनं स्क्वेअर ऑफ द विकेट फटक्यात चांगला केला. डीप बॅकवर्ड पॉइंट मधून चौकार पाहायला मिळतोय. तिसरा बॉल. हो चांगला बॉल. आणखीन एक चांगला बॉल परंतु इथे रन्स घ्यायचे डायरेक्ट हिटचा प्रयत्न. बॉल पुढे निघाला. परेश जलबी देखील पुढे निघाला परंतु इथे फेकी चुकीच्या एंडला झाली आहे. कदाचित कल्पेश जाधवची हो सर बाईच्या कदाचित कल्पेश जाधवची विकेट हवी आहे. त्यासाठीच मी तर म्हणे 9 सेकंडवरती फेकी झाली असावी परंतु स्ट्रायकिंग एंडवरती फेकी वेगानं झाली असती तो रॉकेट थ्रो आला असता तर कदाचित परेश जलवीची विकेट इथे मात्र मिळण्याची दाट शक्यता होती. परंतु धाबा इथून मिळतील बाईच्या स्वरूपामध्ये. त्या दोन धाबा धावफलकामध्ये ऍड होतील. धावफलक जाऊन पोहोचेल 6 वरती. जिथे कल्पेश जाधवला साईक असावी होती परंतु जिथे फेकी खराब झाली त्याच्यानंतर मात्र त्यानं 2 धाबा घेणं ते पसंत केलं. हो आणखीन एक चांगला बॉल. शॉट फाईन लेगला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट होतच नाहीये. अगदी जर पाहायला गेलं तर स्टंप थोडेसे स्क्वेअर आहेत आणि मग त्यांचा निशाणा जर साधायचा असेल तर एकाच अँगलमध्ये बॉल उचलून मात्र ते स्टंप उडवायचे आहेत. ते कठीण आहे. ते प्रत्येकाला जमणारच नाहीये. आणि इथून देखील आपण पाहताय मिस हिटच झालाय. हिट झालीच नाहीये. धावपत्र मिळतच नाहीये. 6 धावा धावफलकामध्ये. ही मॅच सेकंड राऊंडची आहे. हो पुन्हा एकदा फिंगर रोल करत असताना बाहेर काढलाय बॉल. लेफ्टी बॅटरसाठी मात्र अँगल क्रिएट करत असताना बाहेरच्या बाजूने अगदी आपण पाहताय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज गणेश या गोलंदाजाकडून आपण पाहताय चांगलं व्हेरिएशन खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी पाहताय. गणेशचं प्रत्येक बॉल अगदी चांगला डिलेव्हर करत असताना. हो इथे फटका चांगला केला परेशनं इनफिल्डच्या वरून. बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेगला. सीमा पार. धावा मिळतील 4. शेवटच्या बॉलवरती आला हा चौकार.
विकेट आली आहे. टीमचा कॅप्टन परतला. मोठे फटके मारायचे होते आणि मोठे फटके मारण्याच्या नादामध्ये एक हात बॅटवरचा निसटला आणि तिथे मात्र विकेट्सच पाहायला मिळाली आहे. कल्पेश जाधव बाद झाला. नवनाथ मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला तिसऱ्या क्रमांकावरती. कमी गतीने टाकला. फिंगर रोल केले परंतु बाहेर निघाला. पंचांनी व्हाईट बॉल इशारा केला. एक्स्ट्राची धाव धावफलकावरती येते. एक्स्ट्राच्या धावांना आपण पाहता धावफलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 17 वरती. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. दिनेशच्या या षटकातील पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर डॉट, त्यानंतर कल्पेशची विकेट आणि आता व्हाईट बॉल. इथे मात्र कमी गतीनं ओव्हरफिश टाकला होता. पडल्यानंतर बॉल अगदी आपण पाहता थोडंसं बलन घेतलं. विथ द टर्न फटका खेचायचा होता परंतु बाटची खडा घेतली आणि बॉल बरोबर शरीरावरती आदळला. धाव मिळेल इथून सिंगलला धावफलक जाऊन पोहोचेल ते 18. 4 बॉल झालेत, 18 धावा धावफलकावरती. 3 ओव्हरची मॅच आहे हे विसरून जमणार नाहीये. अगदी शॉर्ट टर्म क्रिकेट आहे. 3 ओव्हरमध्ये टार्गेट सेट करायचं आहे आणि टार्गेट इतकं मोठं सेट करावं लागेल की मात्र त्या टार्गेटला तुम्हाला बचाव करता येईल. 18 धावा धावफलकावरती आल्या. 4 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि या राऊंडमध्ये देखील ज्या टीमच्या जास्त धावा असतील त्या टीमला मात्र पुढच्या फेरीमध्ये बाय दिली जाईल. परंतु इथे नवनाथच्या बॅटमधून परेशच्या बॅटमधून आलाय हा षटकार. षटकार आला. 24 धावफलकावरती आला. पहिल्या बॉलवरती षटकार आणि आता 5व्या बॉलमध्ये देखील षटकार आला. धावसंख्या 24. शेवटचा बॉल दिनेशच्या षटकातील. हा देखील फटका चांगला केलाय. फिल्डर आहे डाऊन दी बॉल, पकडली एक कॅच, मिळाली आणखीन एक विकेट. परेश आउट. हे तिथंच पाहिजे होतं. तिथून सगळं ग्राउंड क्लिअर कव्हर होतं. हे कोपऱ्यात आहे. एवढी आवश्यकता नाही. बोला सर बोला. लेग बाईच मोबाईल ओके. बॅट्समनच्या का? 2 धावसंख्येची पॅनल्टी ना. चांगला बॉल टाकलाय, खोलात टाकलाय आणि खोलूनच ठेवलाय. चांगली गोलंदाजी चालू आहे. गोलंदाज प्रति गोलंदाजी मार्कवरती. आधी दुष्काळ त्यात 13वा महिना आलाय दामोते टीमसाठी. 2 धावसंख्येची पॅनल्टी असेल. मोबाईल मैदानाच्या आतमध्ये घेऊन गेले सोनू. बिझी होते मोबाईलमध्ये, घाईमध्ये मैदानाच्या आतमध्ये उतरले आणि मोबाईल हात खिशामध्ये आहे ते विसरूनच गेले. पुनश्च एकदा
व्हाईट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतो. एक्स्ट्राची रन्स आली आहे. एक्स्ट्राच्या रन्सनं 25. आता ह्या 5 बॉलमध्ये धावा तर बनवाव्याच लागतील, कारण की 5 बॉल आहेत तुमच्याकडे आणि 2 धाव संख्या तुमच्या अकाउंटमधनं मायनस देखील होईल आणि कदाचित मायनस न होता ती पंजारवाडी टीमच्या अकाउंटमध्ये 2 धावा ॲड देखील होऊ शकतात. हो, इथून दूर भरून केलाय, ऑन साईडला टर्न केलाय. फिल्डरला देखील अगदी आपण पाहताय बॉलनं थोडंसं गुमरान करण्याचा प्रयत्न. हो, पुन्हा फिल्डिंगमध्ये चुकी. 2 धाबा कंप्लीट झाल्यात. गोलंदाजाला बॉल गॅदर करता आलाच नाहीये. तो गॅदर अगदी चांगला झाला असता तर कदाचित विकेटची इथे मात्र पूर्णतः शक्यता देखील होती, परंतु 2 धाबा कंप्लीट झाल्या. 2 धाबा आल्यानंतर 27 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे पहिल्या सत्रातील. चला स्पीडअप करा, जास्त वेळ घेतला जातोय, प्रत्येक बॉलवरती जास्तचा वेळ घेतला जातोय. 27 आल्यात, 4 बॉल अजूनही बाकी आहेत पहिल्या सत्रातील. गोलंदाज प्रतीक. हो, फटका लॉप केलाय, सरळ पाठवलाय, लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे ठोकलाय षटकार. फलंदाज बाद होतील. नवनाथ. या माथेरान दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. बदलापूर, मोहपाडा आणि माथेरान दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉस साठी या.
9 सेकंडवरती आपण पाहताय गणेश. पहिलं षटक परेश इथून आपल्याला पाहायला मिळतंय. भरपूर चांगली मॅच, सेकंड राऊंडची पहिली मॅच आपल्याला इथून पाहायला मिळतीये. पहिला बॉल परेशचा. हो, कट करण्याचा प्रयत्न, हलक्या हाताने ड्राईव्ह करायचा होता गली आणि पॉईंट मधून बॉलला काढायचं होतं, परंतु टायमिंगच साधता आलं नाहीये. अगदी बरोबर वेगवान बॉल समोर आला आणि तो डॉट बॉलच पाहायला मिळतोय. लेफ्टी बॉलर खऱ्या अर्थानं आपण पाहताय परेश पहिलं षटक घेऊन आलेत आणि मात्र पहिलाच षटक घेऊन येताना पहिलाच बॉल त्यांनी डॉट बॉल फेकला. लेफ्टी गोलंदाज, लेफ्ट हँड गोलंदाजी मार्कवरती राईटी फलंदाजांच्या विरोधामध्ये नेहमी तो अँगल क्रिएट करत असतात. हो, चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. कमी धावसंख्येचा बचाव करत असताना मग तुमच्यासाठी डॉट बॉल, तुमच्यासाठी विकेट या फार महत्त्वाच्या असतात आणि ते डॉट बॉल आता फेकत असताना परेशला तुम्ही पाहता. परंतु सुनील आणि गणेश मागच्या मॅचमध्ये काय जबरदस्त बॅटिंग केली आहे. एकानं 20 धावा बनवल्या, तर एकानं तब्बल आपण पाहताय धावा बनवल्या त्या मात्र 27. दोघांमध्ये अगदी आपण पाहता ते 47 धावसंख्येची पार्टनरशिप. उकत केलाय, गॅप शोधली आहे, गलीमधून बॉल झालाय सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. अर्थानं आल्यानंतर जो दबाव झाला होता तो दबाव या चौकारानंतर पूर्णपणे हटला असावा, कारण की चौकारानंतर अगदी आपण पाहता अकाउंट हे 4 धाव्यानंच ओपन झालंय बंजारवाडी टीमचं. पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेत, फिल्डर आहेत शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये, धाव मिळेल एकच. हे चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय, समजदारीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये, कारण की जिथून आपण पाहिलं एक चौकार आल्यानंतर लगेच सिंगल मिळवली, सिंगल आल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 5. बॉल आतापर्यंत झालेत परेशच्या या षटकातील 4. कमी धावसंख्येचा टार्गेट आहे, अगदी पाहताय की 35चं टार्गेट आहे, त्याच्यामधील देखील 2 धावा त्या मायनसच होणार आहेत, म्हणजे अगदी 33चं टार्गेट इथून आपण पकडावं लागेल. असं टार्गेट असताना ती चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल आतापर्यंत परेशची. हो, चांगला बॉल, आणखीन एक वेगवान बॉल पडल्यानंतर बाहेर निघतोय स्लाइडली, अगदी आपण पाहायला गेलं ना तर पडल्यानंतर बरोबर बाहेर निघाला, तो अँगल क्रिएट झाला आणि तो अँगल क्रिएट करत असतानाच आपल्याला लेफ्ट हँड गोलंदाज नेहमी राईटी फलंदाजाच्या विरोधामध्ये पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी, 5 बॉलमध्ये 5 धावा आतापर्यंत खर्च केल्यात, इकॉनॉमिकल राहिलेत या 5 बॉलमध्ये परेश. शेवटचा बॉल, हो इथून टेकन मिळाली आहे विकेट, मोठी विकेट, मोठा मासा गळाला पहिल्याच ओव्हरमध्ये. गणेशला पाठवलंय परत, परेशनं डीजे. विकेट आली आहे, फलंदाज बाद झालेत सुनील, मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. अगदी आपण पाहताय पहिल्याच ओव्हरमध्ये परतलेत आणि आता मैदानाच्या आतमध्ये इनाट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती आपण पाहताय अजय बॅटिंगसाठी दाखल झालेत. धाबा धावफलक्यावरती अगदी आपल्याला पाहायला मिळत होत्या 5, 2 धाबा पेनल्टीच्या आपण ऍड करणार आहोत. जे एकंदरीतच धाबा झाल्या आता बंजारवाडी टीमच्या त्या 7, 2 धाबा पेनल्टीच्या आल्यानंतर 7 धाबा धावफलक्यावरती आपल्याला इथून पाहायला मिळतंय. टार्गेट आपण तेवढंच ठेवलं 35 धावसंख्येचं, 2 धाबा पेनल्टीच्या आपण बॅटिंग करणाऱ्या टीमच्या अकाउंटमध्ये ऍड केल्यात, म्हणजे आता 7 धाबा धावफलक्यावरती आहेत.
हो, कट करण्याचा प्रयत्न वेग आहे, प्रचंड वेग आहे, वेगानं बीट केलं, वेगावरती स्वार होत असताना आणखीन एक जबरदस्त बॉल इथून डिलिव्हर केला. गोलंदाज नवनाथ हो, आणखीन एक चांगला बॉल, परंतु इथे लाईन चेक केली जाते. आउटसाइड लेग स्टंप, पंचांनी तो व्हाईट बॉल दिला. पहिला बॉल इतक्या वेगानं टाकला होता, बॅटर मात्र ते बॉलकडे पाहतच राहिले होते आणि इथून मात्र हा बॉल जर पाहायला गेलं तर व्हेरिएशन आणत असताना तो खराबच टाकलाय. डॉट बॉल नंतर मात्र व्हाईट बॉल आला. एक्स्ट्राची धाव आली आहे. 8 धावा धाव फलकावरती. 11 बॉल 27चं इक्वेशन. हो, लाऊड अपील पंचांकडे केली जाते. पंच सांगतायत की इथून मात्र हो 2 धावा, परंतु सांगतायत की इथून मात्र लेग मिस करताय. लेग बायच्या 2 धावा आल्यात. 2 धाब्यांना धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र अगदी आपण पाहता 10 धावा धावफलकावरती. म्हणजे अजूनही 10 बॉलमध्ये 25 बनवायचं आहेत. ते आता खऱ्या अर्थानं वंजारवाडी टीमला चांगली मॅच पाहायला मिळते. काटेकी टक्कर, बिग फाईट, बिग लढत मैदानाच्या आतमध्ये कमालीची मॅच पाहायला मिळते. प्रत्येक बॉलवरती अगदी आपण पाहायला गेलं ना तर कधी दामोदर टीमकडे मॅच निघातीये तर कधी आपण पाहताय वंजारवाडी टीमकडे. अशीच मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. सेकंड राऊंडची पहिली मॅच. हो, कट केलाय, गॅप शोधली आहे. शॉट थर्डमॅनच्या बाजूने बॉल चाललाय. डीप थर्डमॅन, सीमा पार, चौकार. विकेट आली आहे. गणेश बाद झालाय. गणेश बाद झाल्यानंतर जो काही दबाव आहे तो आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल का? 7 बॉल आणि 18 धावसंख्येची आवश्यकता आहे.
नवीन फलंदाज दिनेश मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या धावेची आवश्यकता होती का? ओ इथे फिल्डर कडनं चुकी, शॉर्ट फाईन लेग न चुकी केली आहे. बॉल चालला डीप फाईन लेग, सीमा पार, मिळतोय चौकार. बॉल 14 धावसंख्येची आवश्यकता. शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाने नेमकं काय केलंय हे आता कोणालाच कळायला मार्ग नाहीये, कारण की चुकी झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल देखील आपण पाहायला गेलं तर निर्धाव येऊ शकला असता, परंतु तिथे चुकी झाली, चौकार आला. आता 6 बॉलमध्ये 14 धावसंख्येची आवश्यकता आहे. इथून खऱ्या अर्थानं पुढच्या फेरीमध्ये जर दाखल व्हायचं असेल तर मात्र 6 बॉलमध्ये 14 धावा बनवाव्या लागतील. वंजारवाडी टीमला धावा बनवाव्याच लागतील. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे, त्याच्यामुळे 6 बॉलमध्ये आता तुम्हाला 14 धावा या कंपल्सरी चेस कराव्याच लागणार आहेत. चांगली मॅच पाहायला मिळते. प्रेक्षकांना हवी असणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळते. काही प्रेक्षक अगदी आपण पाहताय मैदानावरती आपल्याला ही मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळतात. काही प्रेक्षक KTC लाईव्हच्या माध्यमातून अगदी घर बसल्या देखील या स्पर्धेचा आनंद घेतात. अगदी आपण दोनही लाडक्या प्रेक्षकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूया. जाधववाडी चौधरवाडी आयोजित ही स्पर्धा रजनी स्पर्धा, तिसरी रात्र या स्पर्धेची. भरपूर चांगली स्पर्धा. 6-14. हो, कट करण्याचा प्रयत्न, आउटसाइड ऑफ स्टंप, शरीरापासून दूर ठेवला, अवे फ्रॉम द बॉडी. चांगला बॉल, चांगला प्रयत्न, सक्सेसफुलच राहिला. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. 5 बॉल 14ची आवश्यकता. एक बॉलनं मॅचमध्ये शिरकाव करतीये दामोते टीम. जरी अगोदरच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती तो लेग फॅक्टरचा चौकार आलाय, फिल्डरनं चुकी केली आहे, परंतु हारेश देखील इथून सांगतोय या 14 धावांसाठी देखील मी संघर्ष करावा लावेल. पहिला बॉल त्यानं डॉट बॉल टाकला. पाच बॉल 14ची आवश्यकता. सॅकिंग एंडवरती दिनेश. हो, चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल पडल्यानंतर खाली राहिलाय. अगदी आपण पाहताय एसटी रक्षक कल्पेश जाधवच्या दिशेने निघालाय. डॉट बॉल. प्रेशर वाढलंय आमच्या मिकी माऊज वरती. ते डोक्याला हात लावतात. फलंदाज नेमकं करतायत काय हे आम्हाला देखील कळायला मार्ग नाहीये, कारण की इथे तेच सांगतायत मोठा फटका हवाय, परंतु इथे बॅक टू बॅक डॉट बॉल येत आहेत. 4 बॉल आणि आता 14 धावसंख्येची आवश्यकता. 4 बॉल 14ची आवश्यकता. हो, फटका तर चांगला केलाय, कव्हर मधून काढलाय, डीप मध्ये बॉल चाललाय, फिल्डर आहेत, बॉलला पकडलाय, फेकी करतायत सॅकिंग एंड वरती. कल्पेश आहे त्या ठिकाणी आणि इथून आपण पाहताय धाव मिळतीये त्या मात्र 2. तिसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद. 2 धाब्यानं आता पुनश्च एकदा समीकरण बदलेल. येणारे 3 बॉल आणि आता 12 धावसंख्येची आवश्यकता.
बॉल मध्ये अवघ्या 2च धावा खर्च केल्यात आणि त्याच्यामध्ये विकेट देखील आपण पाहता 2 त्यानं मिळवल्यात. इतकी जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळतीये. चला नेक्स्ट मॅच साठी दोनही टीम आपण रेडी राहायचंय. माथेरान आणि त्यांच्या विरोधामध्ये मोहपाडा बदलापूर. शेवटचा एक बॉल आणि आता 12 धावसंख्येची आवश्यकता. ओ बाचिकडा फिल्डर आहेत शॉट थर्डमॅनला धाव मिळणार नाहीये. मॅच जिंकली आहे दामोते टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम, हार्ड लक टीम. बंजारवाडी दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा पुढच्या प्रवासासाठी आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच